कुठून आला रे बाई तू? कुठे गेला होता तू? मी तर मुंबईला गेलो होतो. अरे आपलं भुसावळ नगरी सोडितून चालला गेला तू. तुला काही समजतं का भुसावळ मध्ये काय काय येतं? भुसावळ मध्ये आहेत काय? काय भुसावळ मध्ये माहित नाही तुला? कुठे काय भुसावळ मध्ये? मी 4 वर्ष आधी भुसावळ मधनं गेलो तेव्हा रोड हा असाच होता आणि आताही तो तसंच आहे. हे तुमचा भुसावळ, सगळीकडे कचराच कचरा. हे तुमचं बस स्टँड, सगळीकडे खड्डेच खड्डे. नाल्यात कचरा आहे की कचऱ्यात नाला आहे, हे असं आहे. अरे मित्रा, आपल्या भुसावळमध्ये फक्त नाले, गंदगी आणि कचराच नाही आहे. इस्कॉन भुसावळ द्वारे एक नवीन प्रोजेक्ट बनतोय ज्याचं नाव आहे वृंदावन इन भुसावळ. चला तर बघूया. तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की येणाऱ्या 12 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून आपण इस्कॉनच्या प्रोजेक्टचा भूमिपूजन होतोय, ज्यामध्ये श्री अनंत शेष जे भूमीला धारण करताय त्यांची पूजा करूया. वैदिक पद्धतीद्वारे होम हवन, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवचन आणि सर्वांसाठी महाप्रसाद. प्रोजेक्ट मोठा आहे, पण काय काय असणार या मंदिरात? ह्या मंदिराची विशेषता AC टेम्पल हॉल्स, युवांसाठी मार्गदर्शन सेमिनार हॉल, गोविंदास रेस्टॉरंट, सर्वांसाठी मोफत महाप्रसाद आणि एक असं गार्डन जे वृंदावनाची आठवण करून देईल. भावा, या सर्व गोष्टीमध्ये एक स्वच्छता नक्की राहणार आहे. तुम्ही आता आलेलेच आहात तर 12 तारखेचा भूमिपूजन समारंभ करूनच जा.